व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्राथमिक आरोग्य केंद्र लिंगावचे वैद्यकीय अधिकारी आदरणीय शिंदे मॅडम, व्हिडिओ दळवी साहेब, शिवाजी नाना सरोदे, गुलाब सरोदे, बाळूगिरी कारभारी बापू, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आदरणीय फणसे सर, विघ्नहर्ता हॉस्पिटल नायडुंगरीचे संचालक आदरणीय डॉक्टर राखी आहे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनो, आयुष्यात अनेक भाषणे केली, अनेक स्टेजवर उभा राहिलो, अनेक संघर्षाच्या कहाण्या ऐकल्या, कधी भीती वाटली नाही, परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला थोडी भीती वाटली की व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे, संघर्षाची कहाणी प्रचंड मोठी आहे आणि आपण काय बोलायचं. आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम आदरणीय ताई, मावशी, मामी, मी आपणाला प्रणाम करतो आणि आपल्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. खरं तर ही कहाणी एका सामान्य व्यक्तिमत्वाची आहे, जिनं आपल्या कार्यातनं, आपल्या सेवेतनं अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना असामान्य व्यक्ती जन्माला येतो, त्याला आपण सामान्य म्हणत असतो, परंतु काही लोक असतात जे आपल्या कामगिरीने असामान्य पद हे मिळवत असतात आणि हे पद मिळवत असताना हे मत हे स्वयंघोषित नसतं, तर ते जनता जनार्दन, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून उत्स्फूर्तपणाने ते मिळालेलं असतं आणि हे उत्स्फूर्त पद असामान्य पदत्वाचं आपल्याला मिळालं असं मी म्हटलो तर ते किंचितही चुकीचं ठरणार नाहीये. खऱ्या अर्थानं अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. कौटुंबिक जबाबदारी असेल, कौटुंबिक जबाबदारीच्या बाबतीत सर्व नातेवाईक मंडळी, सर्व मित्र मंडळी यांनी व्यक्त केलं आणि खरं तर ते ऐकत असताना मनावर एक दडपण निर्माण झालं की एवढा संघर्ष कोणाच्या वाट्याला येऊ शकतो का. पण संघर्ष हा वाट्याला येत असतो, परिस्थिती बिकट असते, परंतु त्या परिस्थितीवर मात करण्याची ताकद आणि शक्ती ही काही असामान्य लोकांमध्ये असते आणि ते असामान्य व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे नाव आदरणीय छायाताई परसराम सरोदे. खऱ्या अर्थानं शैक्षणिक जीवन जगत असताना अनेक ठिकाणी आमचा संपर्क आला. नांदगाव पासून नाशिक पर्यंत गेलो, नाशिक पर्यंत पुण्यात गेलो, पुण्याहून मुंबईत गेलो, मुंबईत दिल्लीत गेलो. अनेक प्रेरणास्थान आम्ही शोधत होतो, काहींची कार्य आम्ही वाचत होतो, काहींच्या जीवनगाथा आम्ही वाचत होतो. पण त्या जीवनगाथांमध्ये जो स्पार्क आम्हाला मिळाला, आयुष्य हे कशासाठी असावं, संघर्ष हा कशासाठी असावा, लढाई ही कशासाठी असावी आणि ती जी परिस्थिती आपल्या वाट्याला आली आहे त्या परिस्थितीतून आपण पुढे गेलं पाहिजे. आपले मुलं बाळ आहेत, आपला संसार आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, यांच्या समोर आपण एक निश्चितपणाचा एक जबरदस्त आदर्श निर्माण केला पाहिजे आणि ही परिस्थिती आपण या मागच्या 32 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणाने घडवली आणि म्हणून ही जी सगळी गर्दी आज या ठिकाणी जमली आहे ही आपल्याला हेच सांगण्यासाठी जमलेली आहे की रिटायरमेंट हे शेवट नसतो. रिटायरमेंट हा एक टप्पा आहे आयुष्याचा.